नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आर्यन शाहरुख खानला जामीन मिळालाय, पण आर्यनच्या अटकेपासून सुरू झालेलं वादळ अद्याप तरी शमायचं नाव घेत नाहीये. एका बाजूला आर्यननं या वादापासून स्वतःला पूर्णपणे दूर केलं, स्वतःची जामिनासाठीची केलेली तार्किक मांडणी ही अधिक मजबूत केली, जामीन पदरात पाडून घेतला. दुसऱ्या बाजूला आर्यन निर्दोष आहे इथून सुरू झालेला वाद टप्प्याटप्प्यानं प्रत्येक पातळीवर नव्या नव्या वळणासह पुढे सरकला. त्यातला पहिला मुद्दा निघाला की खान अर्थात शाहरुख खानचं कुटुंब मुसलमान आहे म्हणून त्यांना त्रास दिला जातोय. कालांतरानं पुढे मुद्दा निघाला की आकसापोटी समीर वानखेडेंनी ही कारवाई केली. समीर वानखेडेंच्या कारवाईतले दोष दाखवता दाखवता आणखी पुढे जाऊन मग समीर वानखेडेंची जात निघाली, समीर वानखेडेंचा धर्म निघाला, समीर वानखेडेंचं पहिलं लग्न निघालं आणि मग महाराष्ट्रातल्या मंत्री महोदयांनी दावा केला की एका पात्र दलित माणसाची नोकरी समीर वानखेडेंनी खाल्ली आहे, ती सुद्धा खोटं जात प्रमाणपत्र सादर करून. एकूणात या वादात सुरुवातीला धर्म आला, आत्ताच्या टप्प्यामध्ये कायदा आलेला आहे. धर्म, जात आणि कायदा अशा विविध टप्प्यांवरचं हे वादळ पुढे सरकत असतानाच क्रांती रेडकर या अभिनेत्रीनं, जी समीर वानखेडेंची दुसरी पत्नी आहे, तिनं मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलं आणि मराठी बाणा छेडला. मराठी माणसाचं या मुंबईतलं स्थान, मराठी माणसावर होणारा अन्याय अशा प्रकारच्या तार्किक किंवा अनुषंगिक बाबींच्या आधारे क्रांती रेडकर हिनं आपला दावा आणि मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारामध्ये मांडला. एकूणात काय तर या वादातले जितके काही खेळाडू आहेत त्या प्रत्येकाकडे स्वतःच्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ एक मुद्दा आहे. कोणाकडे धर्म आहे, कोणाकडे जात आहे, कोणाकडे कायदा आहे, कोणाकडे भावना आहेत. आणि म्हणूनच आजच्या या चर्चेला आपण पुढे नेण्यासाठी शीर्षकच दिलंय वादातले कार्डधारक. या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत आरोह वेलणकर हा मराठी चित्रपटसृष्टीतला उभरता हुआ सितारा अभिनेता आहे. आपल्यासोबत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी आहेत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार, माजी नगरसेवक, आता वकील अशा विविध भूमिका निभावणारे एस बालकृष्ण आहेत. आणि आपल्यासोबत राजकीय भूमिका मांडण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता, विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात. पहिला आणि थेट मुद्दा माझा आत्ताच्या घडीला क्रांती रेडकर यांच्या निमित्ताने आहे. क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि मराठी बाण्याचा मुद्दा उपस्थित केला. मला पटकन आरोह वेलणकर या अभिनेत्याला विचारायचं आहे की अख्ख्या मराठी इंडस्ट्रीमध्ये एकटे तुम्हीच आहात की जे क्रांती रेडकरच्या पाठीशी उभे राहिले. एरवी एखादा हिंदीतल्या चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्याला, अभिनेत्रीला साधी सर्दी पडसं जरी झालं, शिंक जरी आली तरी अख्खी बॉलिवूडची इंडस्ट्री उभी राहते आणि या हिंदीतल्या अभिनेता अभिनेत्रींच्या समर्थनार्थ आपले मराठीवाले पण धावायला जातात. आत्ताच्या परिस्थितीत क्रांती रेडकरच्या पाठीशी फक्त आरोह वेलणकर का, बाकी कोणी का नाही? बाकीचे सगळे गेलेत कुठे? हो ना, म्हणजे मलाही हा खरं तर प्रश्न पडलाय. आणि क्रांती ही आम्ही ओळखतो एकमेकांना, तिचे खूप मित्र आहेत हे मलाही माहिती आहे. आणि तुम्हाला लक्षात असेल तर मागे कंगना रनौत वरनं खूप जेव्हा वादळ उठलं होतं महाराष्ट्रामध्ये, तेव्हा खूप भरभरून बोलत होते सगळे. म्हणजे साधारणपणे मतांचा एक पूर आला होता सोशल मीडियावर, टीव्हीवर, इतरत्र. आणि आपल्यातल्याच एका व्यक्तीला घाणेरडं ट्रोल केलं जातंय, तिच्याबद्दल पर्सनल बोललं जातंय, लग्नाचे फोटो सोशल मीडियावर टाकले जात आहेत, काहीही संबंध नसताना, तेही एका कॅबिनेट मिनिस्टर कडून. तर मला असं वाटतं की ऍटलिस्ट त्याच्यावर तुम्ही काहीतरी सपोर्ट दाखवा ना. म्हणजे त्यांनी खूप खूप फरक पडतो. आणि
एस्पेशली कलाकारांना काय होतं ना, जेव्हा म्हणजे आता मला याचं उत्तर नाही माहिती मी एकटा का बोलतोय किंवा काय, माझ्यासारखे बोललेत अजून, नाही असं नाही, कौशल इनामदार आहे, सुमित राघवांची पण मी पोस्ट वाचली, नीलम पांचाळ पण काहीतरी बोलली होती. पण मला पण एकंदर हे पण आरव खूपच विलणकर, याच्यातला मुद्दा असा आहे की कौशल असतील किंवा सुमित राघवन असतील, यांच्या बरोबरच तुम्ही पण आहात, ही संख्या तुलनेनं फार कमी आहे. एरवी मी जो मगाशी मुद्दा मांडला की हिंदीतल्या एखाद्या कलाकाराला काहीही झालं की हातातली सगळी कामं सोडून त्याच्या समर्थनार्थ उतरणारे या वेळेला मात्र अत्यंत बचावात्मक भूमिका घेताना दिसतात. कलाकारांना कलाकारांचं समर्थन करताना पक्षीय विचार डोक्यात येतो का? आणि मग अशा वेळेला जेव्हा क्रांती मुद्दा उपस्थित करतात की मराठी बाण्याचं काय, तेव्हा तो मुद्दा योग्य वाटावा की न वाटावा? 100% वाटायला पाहिजे, कारण की तुम्ही इररिलेव्हंट आणि कुठल्याही मुद्द्याचं म्हणजे मी तेच म्हटलं ना, कंगना रनौतचं जेव्हा झालं होतं, जेव्हा तिने मुंबईबद्दल ते विधान केलं होतं, तेव्हा खूप लोक बोलली होती, ओके नाही. आणि एरवीच इन जनरल बाकीच्या इश्यूज वरती सगळे बोलत असतात. मग सीए असेल, एनआरसी असेल, दिल्लीत कुठली जेएनयूत गोष्ट घडली तरी त्याच्यावर बोललं जातं, बऱ्याच मुद्द्यांवर बोललं जातं. आणि आज आपल्यातल्या एका आपल्या ओळखीच्या व्यक्तीला, जवळच्या व्यक्तीला असा त्रास दिला जातो, त्याच्यावर कोणी काहीच बोलत नाही. हे खरं मला सरप्राइझिंग वाटतं. आता हे का होतंय, त्याच्या मागचं कारण एक असू शकतं की बाबा कधी कधी असं होतं की बाबा कारण की कॅबिनेट मंत्री इन्व्हॉल्ड आहेत, आता करंटली शिवसेना, राष्ट्रवादी आणि यांची सत्ता आहे, तर कदाचित या मुद्द्यावरती बोलल्यामुळे किंवा क्रांती रेडकरला सपोर्ट केल्यामुळे आपल्याला काही आपल्या करिअरमध्ये काही नुकसान होईल का किंवा काय, अशी काही भीती असू शकते, मला माहित नाही. हे अच्छा, ज्याचं म्हणजे त्याचं थोडक्यात त्याला काय, reason माहिती, पण थोडक्यात मला असं हे आहे खूप आरोह आश्चर्य आरोह थोडक्यात असं आहे की भूमिका घेताना त्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या करिअरची काळजी असू शकते. पटकन एकदा शशिकांत शिंदेंना या निमित्तानं बोलतं करू. शशिकांत शिंदे, क्रांती रेडकर आपली भूमिका गेले काही दिवस सातत्यानं मांडतायत. क्रांती रेडकरांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय आणि मराठीचा बाणा छेडलाय. तुमच्या लेखी ही भूमिका तर्कसंगत आहे का, योग्य आहे का? मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, मी त्या क्रांती रेडकर यांच्या बाबतीमध्ये काय बोलू इच्छित नाही, कारण शेवटी ती त्यांच्या पतीच्या पाठीमागे उभं राहिलं, हा पत्नीचा धर्म त्यांनी पाळलेला आहे. त्यांनी चांगल्या का वाईटच्या मागे उभा राहिला हा येणारा काळ कळून येईल. मी एवढंच सांगणं गरजेचं वाटतंय, जी चर्चा आहे ती क्रांती रेडकरची नाही, आज ही चर्चा ही सिस्टीमची आहे. मी कोणाचं समर्थन करणार, कोण मुसलमान आहे, कोण आहे म्हणून त्याचं समर्थन करण्यासाठी बोललो नाही. सध्याची जी देशामध्ये जी प्रक्रिया चाललेली आहे सगळ्या यंत्रणेची, त्याच्यावर बोट ठेवलेला आहे. आता नवाब मलिक यांनी ठेवला असेल किंवा कोणी केलं, जसं क्रांती रेडकर धाडस दाखवते, तसं एनसीबीच्या विरोधामध्ये किंवा केंद्रीय प्रशासनाच्या विरोधात कोणतरी धाडस दाखवण्यासाठी एखादा मंत्री पुढे आला, मग त्यांचा वैयक्तिक आहे का सार्वजनिक आहे याच्यापेक्षा त्यांनी मुरमावती बोट दाखवला. मला साधा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आज आयनला जामीन मंजूर झाला. आता मला एक विषय घ्या, तो कोणाचा मुलगा आहे मला कल्पना नाही, परंतु त्याला महिनाभर कोणत्या पॉलिसीवर, उद्या क्रांती रेडकरवर महिनाभर, कंगना रावतवर महिनाभर चुकीचा असेल तर कारवाई करण्याचा विषय घेतला असेल तर कोणत्या पॉलिसीवर एका कोवळ्या मुलाला 1 महिना तुम्ही तुरुंगात देण्याचा प्रयत्न करता? एक, तुम्ही ज्या वेळेला कोर्टामध्ये त्यांचे ड्रग संबंध म्हणजे अगदी इंटरनॅशनल ड्रगिस्ट बरोबर त्यांचे संबंध आहे म्हणून तुम्ही सिद्ध करायला लागता, मग तुमच्याकडे मेडिकल रिपोर्ट असेल की तो ड्रगिस्ट होता का नाही होता, नाही काय होता. आता शशिकांत शिंदे, आपला पहिला मुद्दा लक्षात येतोय. तुम्ही असं म्हणता आहात की तुम्हाला क्रांती रेडकरच्या भूमिकेवर आत्ता व्यक्त व्हायचं नाहीये, पण मुद्दा त्यातला पुढचा, मी तुम्ही उपस्थित केलेल्या आर्यन खानच्या मुद्द्यावरही बोलतं करतोच, इतरांना, मान्यवरांकडून, इतरांच्याकडूनही प्रतिक्रिया घेतोच. पण एक मुद्दा जाता जाता पटकन याच्यासाठी आपल्याला विचारतो की आपल्याकडून, आपल्या पक्षातल्या आणखीन एका मंत्र्याकडून क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं अशी सूचना करण्यात आली. हे असं का व्हावं? आणि भाषा पण फारच अनसिव्हिलाइज्ड होती बरं का. हा, म्हणजे त्यांच्याकडून वेगळं अपेक्षित काय करावं हाही मुद्दा असू शकतो, पण त्यांनी ज्या भाषेत सांगितलं, क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं, अशा प्रकारची वक्तव्य करायची गरज आहे का? मी या बाबतीमध्ये मी काय क्रांती रेडकर किंवा त्यांच्यावर त्यांनी भाष्य केलं त्याच्यावर बोलणार नाही, कारण प्रत्येकाचा आपापला तो धर्म असेल किंवा आपल्या पद्धतीने बोलले असतील.
आता मी असं म्हणू शकतो का क्रांती रेडकरनी एवढ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे मुद्दे मांडणं गरजेचं होतं का? ते म्हणतात कोर्टात जावा, तसं यांनी पण कोर्टात जायला पाहिजे. तरी पण त्यांनी त्यांची भूमिका पार पाडली. मी मगाशी म्हणालो, एखाद्या आपल्या पतीच्या बरोबर पाठीमागं खंबीरपणा उभं राहणं, त्याने ते कर्तव्य केलं, त्याबद्दल माझं जुमत नाही. ठीक. माझं एवढंच म्हणणं आहे की ती मागणी चुकीची का बरोबर, शेवटी आपण कोणाच्या पाठीमागं उभं राहतो याचा सुद्धा विश्लेषण बघायला पाहिजे ना. बिलकुल बिलकुल एकदम बरोबर. फारच आपण अगदी अगदी टप्प्यावरच हा मुद्दा आणलात, फार बरं झालं. त्याच निमित्तानं आपण मगाशी असंही म्हणालेला होतात की आर्यन खान सारख्या कोवळ्या मुलाला इतके दिवस तुरुंगात का ठेवलं. आता एस बालकृष्ण आपल्या सोबत आहेत. बालकृष्णजी, या सर्व प्रक्रियेमध्ये दुसरा मार्ग काय होता? प्रसाद जी, बात बहुत सिंपल है. आर्यन खान सिर्फ 25 दिन जेल में रहा, लेकिन उससे पहले 3-3, 4-4 साल विदाउट बेल कितने लोग जेल में हैं, ऑर्थर रोड में, तलोजा जेल में वगैरह है. उनका जो पिटीशन जो है, उनका पिटीशन का बोर्ड में कभी मैटर आता ही नहीं है. आर्यन खान का 2 दिन में आ जाता है, सब फटाफट हो जाता है. ये क्यों होता है आप भी जानते हैं, हम भी जानते हैं. लेकिन ये जो मुद्दा जो है, जब भी मैटर कोर्ट में था तभी नवाब मलिक इतना डेली इतना एक द्वेष के साथ डेली समीर वानखेड़े को अटैक करना, उनका पर्सनल पहला बीबी का फोटो पब्लिश करना, उनका निकाहनामा पब्लिश करना, सेकंड बीबी के बारे में बोलना, इतना गटर लेवल का वो पॉलिटिक्स उसने खेला है नवाब मलिक ने. एक पूरा महाराष्ट्र के लिए शर्म की बात है. ये मिनिस्टर ने पूरा महाराष्ट्र को शर्मिंदा किया है देश के सामने, जबकि मामला कोर्ट में है, मैटर सब जुडिस है. क्या इनको क्या हक है? जो आदमी 12th पास आदमी है, जिसके खिलाफ कितने सारे क्रिमिनल केसेस है. 2016 में दीना बम्मा पाटिल का लड़का संजय पाटिल के साथ तलवार लेके इनके हुआ अटेम्प्ट टू मर्डर का केस देवनार पुलिस में साबित हुआ है. मैटर अभी भी पेंडिंग है. ये आदमी का औकात क्या है समीर वानखेड़े के बारे में बोलने का? और जब भी मैटर सब जुडिस कोर्ट के सामने, ये क्या समझते हैं? और सबसे बड़ी दुख की बात है कि शरद पवार भी उनको अपनी नवाब मलिक के लेवल के नीचे आके उसने उनको समर्थन किया. ये क्या चल रहा है महाराष्ट्र में? बालकृष्ण जी एक मिनट, बालकृष्ण जी एक मिनट. इस मुद्दे पर मुझे लगता है बेहतर तरीके से शशिकांत जी जवाब दे पाएंगे. उस मुद्दे पर शशिकांत जी को बोलना भी चाहिए. शशिकांत शिंदे, आपण पार्टी प्रवक्ता, पक्षाचे अधिकृत प्रतिनिधी या नात्याने आहात. मी आपल्याला विचारू इच्छितो की जे काही गेले काही दिवस सातत्यानं बोललं गेलं, ती पक्षाची भूमिका आहे का? नाही, मला एक अजून कळत नाही की मला एखाद्याने चुकीचं वागतोय म्हणून दाखवणं हा काय गुन्हा झाला? जर तुमची सिस्टीम जर बिघडलेली असेल, मग मला सांगा, तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या असलेल्या या डिपार्टमेंटने इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग किंवा इतक्या माळावर चरस गांजे पकडल्या त्याची कुठे बातमी नाही. आणि या बातम्या जाणीवपूर्वक 50 ग्रॅमच्या बाबतीमध्ये पकडल्या गेलेल्याच्या सातत्याने देणं किंवा शशिकांत जी, आपण बातम्या मला विचारतात, मी बोलून तर नाही, आपण बोला. माझं म्हणणं एवढंच आहे शशिकांत जी, आपण बातमी दिली जाते आणि न दिली जाते याच्यावरून आता माध्यमांवर आक्षेप करणार आहात की एस बालकृष्णनच्या प्रश्नावर उत्तर देणार आहात? बोललोच नाही हो, तुम्ही गैरसमज करून घेता. मी माध्यमावर बोललो नाही. मी म्हणतो कोणावर की या ठिकाणी एनसीपी बातम्या प्रसिद्ध केली जाते, प्रसिद्ध करतात, आणि यावर माझा आक्षेप एवढाच होता की जी चुकीची असेल. मगाशी वकील साहेब बालसुब्रमण्य बोलले, हे बोलतात की एक अशा प्रकारे करतात. मग ते पण वकील आहेत, त्यांनी सांगावं की अशा पद्धतीने लगेच दुसऱ्या दिवसापासून मीडियाच्या समोर जाऊन एखाद्या ठिकाणी असं आम्ही केलं, तसं केलं रोज बातमी देण्याची गरज आहे का? जोपर्यंत कोर्ट, जसा तुम्ही नवाब भाईंना बोलता तसा कोर्ट जर सबसिडी मॅटर असेल तर तुम्ही त्या पद्धतीने स्टेटमेंट देता. ऐका. आणि दुसरा प्रश्न, जर मला वाटलं की ही सिस्टीम मध्ये चुकीचं आहे, तुम्ही जसं लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार देता, त्यावेळेला मला पण वाटलं की ही सिस्टीम मध्ये चुकीचं चाललेलं असेल तर त्या बाबतीमध्ये कोणी मुद्दा मांडू नये. त्यांनी मुद्दा मांडला म्हणजे तो चुकीचा. शशिकांतजी, एखाद्या माणसाच्या जुन्या लग्नाचे पर्सनल फोटोज पब्लिश करणं ही सिस्टीम वरती काय भाष्य करण्याचा मुद्दा? मी त्याचं समर्थन केलेलं नाहीये. असं नाही, मुद्दा तोच येतो की करणारी व्यक्ती ही आपल्या पक्षापासून वेगळी नाही काढता येणार. ती ते करत होती, ती सातत्यानं करत होती. बरं, त्यातला आणखीन एक मुद्दा असा आहे की त्यामुळे संबंधित
पोलीस अधिकारी म्हणजे संबंधित तपासी अधिकाऱ्याच्या पहिल्या पत्नीच्या पण विषयीची चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरू झाली, तिचा चेहरा सार्वजनिक केला गेला. या सगळ्या गोष्टी कायदेशीरदृष्ट्या चुकीच्या आहेत, हे लक्षात यायला पाहिजे होतं. मला अजून एक गोष्ट बोलायची इथे ना, जबाबदारीचा मुद्दा असतो. जेव्हा आपण म्हणजे कोणाला पण दोष देतो ना, एक लक्षात घ्या, आज लोक म्हणतात की आर्यन खानला तुम्ही टार्गेट करताय किंवा आर्यन खान आहे म्हणून, पण ही दोन्हीकडनं होते ना. जर आर्यन खाननी चांगलं काम केलं तर त्याचाच उदो पण मीडिया करतो, तेव्हा तुम्ही असं म्हणता का की त्याच्यासारखे 100 लोक आहेत त्यांना तुम्ही पब्लिसिटी देत नाही? एखाद्या माणसाने जबाबदारीने वागलं पाहिजे, मग तो कोणी असेल, कॅबिनेट मंत्री असेल किंवा 16 वर्षाचं कोवळ पोर असेल, माझं एवढंच म्हणणं आहे. आणि ठीक आता आहे. मॅटर सबज्युडिस असल्यामुळे आपण आज आर्यन खानची बेल हा मुद्दा नाहीये. आपण क्रांतीला ज्या प्रकारे टार्गेट केलं जातंय खालच्या थराला जाऊन, त्याच्यावरती आपण बोलूया. अगदी कारण अगदी. की, आणि त्याच्या पुढे आरोह एक आणखीन मुद्दा आहे ज्याच्यावर धनराज वंजारी यांनी बोलायची गरज आहे. धनराज वंजारी, आपण स्वतः अनेक संवेदनशील प्रकरणांचे तपासी अधिकारी राहिलेले आहात. प्रत्येक तपासी अधिकाऱ्यावर अशाच प्रकारच्या दबावाचे अनेक डोंगर येऊन कोसळत असतात. त्यावेळेला त्या तपासी अधिकाऱ्याची जात, धर्म, पहिलं लग्न, पहिली बायको, पहिल्या लग्नाची मोडण्याची कारणं वगैरे 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 याची चर्चा सुरू झाली तर तो माणूस मानसिकदृष्ट्या खचू शकतो का? आणि तीच खरी त्यामागची हेतुवत भूमिका असते का? 100% खचू शकतो आणि ती खचवण्याचीच भूमिका असते. अतिशय उत्कृष्ट उदाहरण मी दिवंगत हेमंत करकर यांचं सांगतो. जेव्हा बॉम्ब ब्लास्ट मालेगावच्या तपासामध्ये गोष्टी पुढे आल्या तेव्हा दस्तूर खुद्द बाळासाहेब ठाकरे, सामनामधून तुझ्या तोंडाला काळं पासून गाढवावर धिंड काढली पाहिजे असे लेख लिहिलेले होते. हा समाज जिवंत आहे, सुज्ञ आहे, बुद्धिमान आहे, लोक अजून विसरलेले नाहीत. हेमंत आणि करकरेंच्या बाबत राजकारणाची- आपण जे उदाहरण देताय त्यातला एक महत्वाचा तपशील नियतीच्या खेळाचाही द्यायला लागेल. अहो, ज्या दिवशी त्यांचं निधन झालं त्याच दिवशीचा सामनाचा अग्रलेख काढून बघायला पाहिजे. तो त्या दिवशी त्यांच्यावर टीका करत होता आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं कौतुक करायची वेळ सामनावर आली होती. अगदी खरं आहे. यांचा उद्देशच हा असतो. राजकारणाचा घसरणारा स्तर हा केव्हापासून चालला आहे, परंतु आता तो कमालीचा घसरला आहे. तू जसं म्हटला की या सगळ्या गदारोळामध्ये धर्म आहे, जात आहे, कायदा आहे, भावना आहेत, पण बुद्धी आणि समाजाप्रती असलेली आपली निष्ठा ही कुठेही मला दिसत नाही. कॅबिनेट मंत्र्यांसारखा नवाब मलिक साहेब तुम्ही वक्तव्य करत असताना आपली लीगल आहे की नाही ती तरी बाजू बघा. तुम्ही जर म्हणत असाल एका शेड्यूल कास्ट अधिकाऱ्याला की त्यांनी जात बदलून हे प्रयत्न करून एकाची पोस्ट मारली, तर हा प्रकार तुम्ही युपीएससीच्या विरुद्ध एलिगेशन करत आहात. तुम्हाला कल्पनाच नाही मंत्री महोदय. घटना वाचा 311-312 आर्टिकल मध्ये. जोपर्यंत इंटेलिजन्स ब्युरोची कसून चौकशी होऊन निर्विवाद ग्रीन सिग्नल मिळत नाही, तुम्हाला युपीएससीच्या अधिकाऱ्यांना IAS, IPS, IRS अपॉइंटमेंट मिळत नाही. ते सगळे लोक मूर्ख. एका माणसाचा धर्म बदलल्यानंतर त्याचा संविधानिक परिणाम नोकरीवर होतो की नाही हे समजण्याची कुवत नसताना आपण जेव्हा वक्तव्य करतो, म्हणजे आपल्याला आपल्या पक्षाचा म्हणा, सरकारचा म्हणा किंवा कोणाची तरी ज्याची कोणाची सुपारी घेतलेली असेल त्याचा अजेंडा पूर्ण करायचा आहे. धनराजजी, आपण फारच टोकदार शब्द वापरलात. तुम्ही पूर्ण जबाबदारीनं ही सुपारी घेण्याचा विषय बोलता आहात? हो, म्हणूनच म्हणतो मला एक वाक्य बोलू दे. संजय दत्तला अरेस्ट केलेला हा पोलीस अधिकारी, तुला सांगतो, सुनील दत्तला बंगला विकायला लावला होता. हे पॉलिटिकल हप्तेखोरी आणि तोडबाजी या अशा मोठ्या प्रकरणामध्ये होत असते. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्यन खानच्या पद्धतीचा मीडिया काय बोलतो याचं जरा लक्ष द्या. भारतात ही तोडपाण्याच्या केसेस म्हणून समजल्या जातात. उद्या तुमचं पोरग जर कुठल्या याच्यामध्ये अडकलं, तुमच्याकडे 7-8 हजार करोडची जायदाद असेल तर त्याची तोडपाणी राजकारणी करायला लागलेले आहेत आणि त्यासाठी तुम्ही संविधानिक यंत्रणा वापरता. गुन्हेगारीकरण राजकारणाचं सत्तेचं सिगेला पोचलेलं आहे. ही खरी चिंतेची बाब आहे. या मुद्द्यावर शशिकांत शिंदे, आपल्याला काय बोलायचं एवढाच प्रश्न माझ्याकडे येतोय. याच्यासाठी तो येतोय कारण एका UPSC पास झालेल्या, उत्तीर्ण होऊन नोकरी मिळवलेल्या
अधिकाऱ्याच्या बद्दलचे अत्यंत मूलभूत प्रश्न उपस्थित केले गेले. याचा अर्थ आपण UPSCच्या परीक्षा पद्धतीवर आणि नोकरी देण्याच्या संपूर्ण पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. म्हणजे मग UPSCची परीक्षा पद्धती निर्दोष नाही असंच ठामपणे याच्यातून सुचवायचंय. बोलू मी आता? बिलकुल शशिकांतजी. आता मला वंजारी साहेबांनी सांगितलेल्या विषयावर मी खरं म्हटलं तर त्यांना सहमती एवढ्यासाठी देतो. वंजारी साहेब, कोणताही माणूस असो, मग तो राजकारणी असो किंवा अधिकारी असो, त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून कुठेतरी तुम्ही तुमचा शब्द होता असा की कोणीतरी अशा प्रकारचे हजारो कोटीचे मालक असलेल्या लोकांना ब्लॅकमेलिंग करणं, अशा प्रकारचा जो तुमचा आरोप होता, हा आरोप समोर सुद्धा होऊ शकतो, जे गेल्या काही दिवसापासून समोर झालेला आहे. मग याची सत्यता पडताळण्यासाठी तुम्ही मगाशी म्हणाला राजकारणी असो किंवा अधिकारी असो, मग या अधिकाराचा उपयोग करून अशा पद्धतीने हे झालं आहे का नाही याच्या संदर्भात सत्यता पडताळणं गरजेचं आहे. मला एकच उदाहरण द्यावं, मी असं म्हणत नाही, केंद्राच्या अधिकाराकडे जाऊन परत एकदा चौकशी समिती तातडीने निर्माण करण्याचा विषय काय. एक, राज्य सरकार अटक करेल अशा प्रकारची भीती वाटून त्या पद्धतीने लगेच ही प्रशासकीय यंत्रणा वापरली का, त्याचा खुलासा होणं गरजेचं आहे. खरं म्हणतात तर निपक्षपणाने कदाचित केंद्रीय असलेली सिस्टीम जी आहे, यंत्रणा आहे, ती चौकशी सुद्धा करू शकेल याचा माझा विश्वास आहे. शेवटी आपण लोकशाही घटनेचा मानतो आणि त्या पद्धतीने हे करतील असा मला विश्वास आहे. पण तरी सुद्धा याचा अर्थ असा होता का, दोन अर्थ होतात. एक तर राज्य सरकारकडून धोका असेल, पोलीस यंत्रणेकडून धोका असेल, जिथं पोलिसांची कंप्लेंट सुद्धा अजून झाली नाही समीर वानखेडे यांच्या विरुद्ध, त्याच्या अगोदर केंद्रीय सिस्टीम ऍक्टिव्ह झाली, किंवा माझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल किंवा नसेल हे केंद्राच्या लोकांना वाटलं असेल म्हणून चौकशी झाली का. या सर्व गोष्टीचा मूळ एकच आहे की ही सिस्टीम अधिकाराची असो किंवा राजकीय मंडळीची असो, जो चुकीचं काम करत असेल तर त्याच्यावर निश्चितपणाने आपण बोललं पाहिजे. मग ते नाव बोलत असेल ते वैयक्तिक लेवल बोलत असेल तर त्याचा मी बोलत नाही, परंतु सिस्टीमवर कोणीतरी आवाज उठवण्याचा धाडस करत असेल आणि त्या सत्य जर निघालं नाही ते दोषी होतील. पण सत्य जर निघालं तर ते सत्य निघालं. शशिकांतजी, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या 27 केसेस. शशिकांतजी, एक माझा प्रश्न आहे आपल्याला. शशिकांतजी, माझा एक आपल्याला प्रश्न आहे, त्यानंतर आपण एस बालकृष्ण काय म्हणणार आहेत तेही ऐकूया. आपण नाव न घेता पण अंगुली निर्देश हा समीर वानखेडेंच्या कार्यपद्धतीविषयी करत असताना म्हणत आहात की त्यांचं वर्तन हे किती कायदासंमत आहे हे तपासलं जाणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला आपल्या मंत्र्यांनी जी काही माहिती मिळवली ती माहिती त्यांनी पर्सनल कॅपॅसिटीमध्ये, व्यक्तिगत क्षमतेमध्ये प्राप्त केली. एका सामान्य माणसाला दुसऱ्या कोणाही व्यक्तीची जात, निकाहनामा, लग्नाचे पहिले फोटो हे इतक्या सहज मिळू शकतं का? कशा पद्धतीनं ही सगळी गोष्ट मिळवण्याच्यासाठी आपल्याकडून सुद्धा सरकारी तंत्राचा वापर झाला नसेल? अजिबात नाही. अजून तुम्हाला सांगतो, आजही तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो, आजही पोलीस यंत्रणेने त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं नाही. एक, दुसरी गोष्ट सांगतो, प्रायव्हेट हॅकरच्या माध्यमातून अनेक लोकांच्या अशा प्रकारचा या प्रकरणामध्ये अनेक हॅकरना यूज केले गेलेले आहेत. या देशामध्ये, या राज्यामध्ये प्रायव्हेट पॉलिसीचा विषय संपलेला आहे आणि हा विषय एवढाच आहे की आज दुर्दैवाने त्या खरी म्हणतात तर स्वतंत्र चर्चा होणं गरजेचं आहे. केंद्रामध्ये जे कायदे होतात, राज्यामध्ये कायदे होतात, त्या कायद्याचा लोकशाहीच्या माध्यमातून सामान्य किंवा स्वतंत्र किती राहिला आहे हा विषय. ठीक आहे, पण मला एका वाक्यात कृपया आपण प्रेक्षकांना हे सांगू शकाल का की इतकी सगळी माहिती, व्यक्तिगत माहिती ही तुमच्या मंत्र्यापर्यंत पोहोचली कशी? हे मला माहित नाही, हे तुम्ही त्यांना विचारा. ठीक आहे, असं आहे की त्यांना विचारून ते सांगू शकतील. मला तर माहित नाही ना त्यांनी कशी मिळवली, त्यांना कोणी दिली, काय समीर वानखेडेच्या कोणी लोकांनी दिली, कोणी दिली, मला कल्पनाच नाही त्याची. फार बरं झालं आपण शशिकांत शिंदे या मुद्द्यावर आलात. आता एस बालकृष्ण, मी आरोह आपल्याला संधी देतोच आहे. एस बालकृष्ण आणि धनराज वंजारी दोघं जण बोलणार आहेत. एस बालकृष्ण, आपण आतापर्यंत अनेक गोपनीय प्रकरणं उघडकीस आणली पत्रकार म्हणून आणि पुढेही नेलेली आहेत. मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे, या संपूर्ण प्रकरणामध्ये काय घडतंय ते आवर्जून बघा. सकाळच्या वेळेला पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर पत्रकार परिषदेत जो दावा केला जातो तो माणूस बरोबर माध्यमांना पुढच्या 1 तासामध्ये उपलब्ध करून दिला जातो. दुसऱ्या बाजूला पत्रकारांना कुठल्याच बातम्या मिळत नाहीयेत, पण एका विशिष्ट सरकारी यंत्रणेतून पुरवल्या जाणाऱ्या बातम्या मात्र नीट माध्यमांमध्ये येतात.
हे सगळं काय चाललंय बालकृष्णजी? प्रसाद जी, मैटर बहुत सिंपल है। कम से कम 100 करोड़ रुपया समीर वानखेड़े को डिमोरलाइज करने के लिए ये लोग सब खर्चे किए। कम से कम 100 करोड़। इतने सारे जल्दी फटाफट डॉक्यूमेंट लाना, ये सब जब तक इसका जो इंफ्रास्ट्रक्चर नहीं है कोई कर नहीं सकता है। और दूसरी बात आप देखिए, ग्रुप है क्या 100 करोड़ किया करके, एक बोलना गलत है यार। ना शशिकांत जी, जब भी नवाब मलिक बोलते हैं और दूसरा जो सेल प्रसाद सेल जो विटनेस है वो बोलते 25 करोड़ रुपया दिया, उसका पुरावा दिया क्या उसने? 8 करोड़ समीर वानखेड़े, उसका पुरावा दिया क्या? कोई विराट ने कोई पुरावा नहीं दिया। इनडायरेक्टली बात है 50 लाख की डील हो गई थी और उसके बाद वो किरण पुरावा क्या गायब हो गया। नहीं उसका नाही, पुरावा क्या? हे म्हणजे तसंच आहे. अभी मेरे को हे- एक बात बताओ, सब हवा में बात होता है। छोड़ने के बाद आप और वकील है, शशिकांत पत्रकार है, जी, मेरे को बताओ, शशिकांत किरण गोस्वामी जी, पत्रकार होने के बाद आपके- आरोपी को शशिकांत जी, सॉरी आपके information के लिए पकड़ के लेके जाता है, आपके भानुशाली पकड़ के लेके जाता है, शशिकांत उसको जी, ऑफिस में बिठाता है। आपके ऑफिसर वानखेड़े होने के बाद एक पंच ऐसा कार्रवाई कर सकता है कि नहीं गली? आपके इंफॉर्मेशन के लिए आर्यन खान का जो वकील जो है मुकुल रोहतगी, अमित देसाई, दोनों ने हाईकोर्ट के सामने दिया है जो भी आरोप नवाब मलिक और कंपनी कर रहे हैं हमारा कोई संबंध नहीं है। ठीक आहे. ठीक आहे. एस बालकृष्ण, एक मिनिट. एस बालकृष्ण, वेळेची मर्यादा आहे. या चर्चेतून एक गोष्ट समोर येते आत्ताच्या घडीला, की हवेतले आरोप कोणाचे आहेत याच्यावर त्याचं गांभीर्य ठरतं. आपण भूतकाळात पाहिलं असेल, परमवीर सिंगांनी ज्या वेळेला 100 कोटीच्या वसुलीचा आरोप केला तो मात्र मान्य करायचा नव्हता. प्रभाकर साहिलनी 25 कोटीचा आरोप केला की तो लगेच मान्य झाला. जाता जाता एक पटकन मुद्दा देतोय धनराज बंजारी यांना. धनराज बंजारी यांनी बोलायचं आहे. आपण बाकीच्या मान्यवरांना विनंती करूयात की त्यांनी थोडं अनम्यूट करावं, आपलं म्यूट करावं. धनराज बंजारी, पटकन 30 सेकंद आहेत. हा सगळा पुराव्यांचा मामला, कागदपत्रांचा मामला, हा कुणी ना कुणीतरी IRS मधल्याच व्यवस्थेतल्या आणि समीर वानखेडेंच्या विरोधकांनी पुरवला नसेल कशावरून? बहुत बड़े सदस्य बाला बैठे जी भाऊ, एक मिनिट. आता याच्यात 100 करोडचा मुद्दा वगैरे आपण त्या याच्यामध्ये जाण्याची गरज नाही. त्या परमवीर सिंगाच्या मॅटर मध्ये जाण्याची गरज नाही. नाही, आपण थेट मुद्द्यावर येतोय. ही सगळी कागदपत्र ही समीर वानखेडेंच्या एखाद्या व्यवस्थेतल्या हितशत्रूंनी पुरवली नसतील कशावरून? नाही, व्यवस्थेतला हितशत्रू असेल किंवा तुमची यंत्रणा सक्षम असेल, काही असेल, आणि कागद पुरवणं काही चुकीचं नाही, तो कुठला गुन्हाही नाही आहे, पुरवू शकतात. हल्ली मॉरल हॅकिंग, इथिकल हॅकिंग अलाउड आहे. आता शशिकांतजी ज्या पद्धतीने डिफेंड करतात, मी शशिकांतजी तुमचं पर्सनली कौतुक करतो. तुम्ही राजकारणातलं फार प्रामाणिक आणि सत्वशील व्यक्तिमत्व आहात. तुम्ही बोलता, जे बोलण्याचं टाळता ते कौशल्य तुमचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. असो, इतकं सगळं असूनही तुमच्या मताशी मी सहमत आहे की राजकारणी असो की अधिकारी असो, व्यक्त होण्याची पद्धत आहे. परंतु जेव्हा आपण मंत्री असतो, जेव्हा आपण MLA असतो, तेव्हा आपल्यावर संविधानिक नीतिमूल्याची एक आस असते आणि ती बाळगली गेली पाहिजे. एवढं बिलकुल. मला सांगायचंय. तुम्हाला जे करायचंय रितसर करा ना, कोर्टामध्ये करा, UPSCत करा, बाकीच्या काही गोष्टी असतील त्या बघा. पण केवळ ते लग्नाचे निकाह बिका याच्यातून असं दिसतं की हम खुद ही अपनी नजर में गिर रहे हैं. ठीक आहे. धनराज बंजारी, वेळ मर्यादा आहे. आरोह वेलणकर यांना एक पटकन संधी देतो. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत आपण. आरोह वेलणकर, ज्या पद्धतीनं हे सगळे वाद पुढे नेताना कुणी जात काढली, कुणी धर्म काढला, कुणी मराठी बाणा काढला, आता पुढे काय बाकी यायचं राहिलंय? मला खरंच माहित नाही. शशिकांतजी, तुम्ही नाही ते तर येईलच, माझा त्याच्यावर विश्वास आहे. पण शशिकांतजी, तुम्ही सिस्टीमचा उल्लेख करताय तर ना, ज्युडिशियरीवरती असे PR कॅम्पेन्स राबवून प्रेशर क्रिएट करायचं, ही पण एक सिस्टीम आहे जी बदलली पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमच्या पक्षाची महारत आहे, हे तुम्ही मान्य करा. दुसरी गोष्ट, सिस्टीम ही पण आहे जे खरंच मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आज तरुण लोकांना, पुण्यामध्ये पण बऱ्याच आजूबाजूला, तुम्हाला पण सांगायची गरज नाही, पण ड्रग मेनस हा आहे. ती पण सिस्टीम ही चेंज झाली पाहिजे, तेही तितकंच महत्वाचं आहे. बिलकुल. तुम्ही जेव्हा सिस्टीम चेंज करायचा म्हणता, गोव्याच्या राज्यपालांनी सुद्धा अशा प्रकारच्या सिस्टीमवर बोट ठेवलं होतं. ही काय, ज्यांच्याकडे जबाबदारी आहे त्या लोकांनी ही सिस्टीम आवडली पाहिजे. सामान्य लोक काय करू शकतो, बोट टाकू शकतो, सिस्टीमवर चुकीचं चालल्याचा आवाज उचलू शकतो. हा अधिकार सगळ्यांना आहे ना. बिलकुल. आपल्याला वेळेची मर्यादा आहे म्हणून थांबायला हवं. इथे सिस्टम बदलण्याची गरज प्रत्येकाची आहे. सगळ्यात आधी ती त्यांची आहे जे सत्तेत बसलेले आहेत, जबाबदारीच्या पदांवर आहेत. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच.
सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.